कोणतंही कर्ज जर घेतलं असेल तर बँक तुमचं काहीच करू शकत नाही. कोणतंही लोन घेतलं आहे आणि त्याचे हप्ते भरायला अडचणी येत आहेत, तर सगळ्यात पहिलं सांगतो की तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. कारण की जर तुमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसेल, त्यामुळे तुम्ही जर कर्जाचा हप्ता भरायला असमर्थ असाल, जर तुम्ही हे सिद्ध करू शकला की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, तर तुम्हाला बिलकुल घाबरायची गरज नाही आहे. व्हिडिओमध्ये आम्ही तेच सांगणार आहोत. कोणत्याही बँकेचं, सरकारी बँक असू द्या, प्रायव्हेट बँक असू द्या, कुठल्या ॲपमधून क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, कार लोन, असा कोणतंही कर्ज घेतला असेल किंवा घेण्याचा विचार केला असेल, तर या कर्जाच्या संबंधी तुमचे कानूनी अधिकार काय आहेत, तुमचे राईट्स काय आहेत, तुम्ही कर्ज जर भरू नाही शकले तर बँक तुमचं नेमकं काय करू शकते, कुठली कारवाई तुमच्यावर होऊ शकते का, तुम्ही बँकेवर कारवाई करू शकता का, जे वसुली पथक जे तुमच्या घरी येत असतं, जे वसुली एजंट तुमच्याकडे येतात, ज्यांनी त्रास दिलेला असेल, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेत असाल, तर तुम्ही त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करू शकता. कारण की RBIची सक्त गाईडलाईन आलेली आहे. रिझर्व्ह बँक जी बँकांची बँक आहे, केंद्र सरकारद्वारे जी संचलित बँक आहे, तर त्यांनी कर्ज वसुलीच्या बाबतीत अगदी कडक नियम केलेले आहेत. ग्राहकाच्या बाजूने हे नियम असणार आहेत. तर व्हिडिओमध्ये आज आपण कर्जाच्या संबंधी अतिशय डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. कर्ज जर भरत असताना जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर अगदी सेटलमेंट देखील कशी करायची, अतिशय मोठं कर्ज अगदी कमी पैशात कसं नील करायची, ही सुद्धा टेक्निक व्हिडिओच्या शेवटी समजून जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही कर्ज घेतलंय म्हणजे फार मोठं नाही, अगदी करोडो रुपयाचं नाही, 5 लाख 10 लाखापर्यंत जर तुमचं कर्ज असेल आणि कर्जाचे हप्ते तुम्ही भरत गेले, पण काही कारणास्तव तुम्हाला हप्ता भरणं मुश्किल होत चाललंय आणि तुम्हाला वसुली करणाऱ्या लोकांचे फोन येत आहेत, बँकेकडनं फोन येत आहेत, तुम्हाला बँकेने जर एखादी नोटीस पाठवली असेल, तर मग या स्थितीमध्ये बँक तुमचं काय करू शकते, तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल होईल का, तर याविषयी डिटेल माहिती आज आपण घ्यायला सुरुवात करतोय. आता बँक तुमचं काय करेल कर्ज न भरू शकल्यास, याआधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल की कर्जाचे प्रकार कोणते असतात. कारण की या प्रकारानुसारच तुम्हाला कारवाई होऊ शकते आणि तुम्ही कसं याच्यामधून सुटू शकता. कर्जाचे 2 टाईप असतात. एक असतं सिक्युअर्ड कर्ज आणि दुसरं असतं अनसिक्युअर्ड कर्ज. आता हे सगळ्यात आधी समजून घ्यावं लागेल की तुम्ही घेतलेलं कर्ज हे कोणत्या कॅटेगरीमध्ये किंवा कोणत्या प्रकारात येत आहे. आता सिक्युअर्ड लोन म्हणजे तुम्ही जर एखादं गोल्ड लोन घेतला असेल किंवा एखाद्या प्रॉपर्टीवर लोन घेतला असेल, गाडीवर लोन घेतला असेल किंवा एखादा प्रॉडक्ट फायनान्स केला असेल किंवा एखाद्या जमिनीवर किंवा घरावर कर्ज घेतला असेल, तर त्याला सिक्युअर्ड लोन म्हणतात, ज्यामध्ये कुठली तरी गोष्ट बँकेकडे किंवा कुठल्या एखाद्या संस्थेकडे तारण असते. अनसिक्युअर्ड लोन म्हणजे ज्यामध्ये तुम्ही फक्त कागदपत्र दिलेलं असतात, ज्यामध्ये पर्सनल लोन असतं, बिझनेस किंवा व्यवसायासाठी घेतलेलं लोन असतं, क्रेडिट कार्ड लोन असतं. तर यामध्ये कुठलंही तुमचं एखादं घर, तुमची जमीन जायदाद, तुमची गाडी, ट्रक, जीप असं काहीही त्यांच्याकडे नसतं, तुमचं सोनं देखील नसतं, तर यांना म्हणतात अनसिक्युअर्ड लोन. आता कर्जाचा हप्ता थकला का सगळ्यात आधी बँक वापरते त्यांच्याकडे असलेलं एक ब्रह्मास्त्र, एक असं हत्यार त्यांच्याकडे आहे, ते सगळ्यात आधी ती तुमच्यावर वापरते आणि त्यांनी जर कर्जाचा हप्ता तुम्ही नाही भरला तर शेवटची ती एक अशी गोष्ट करतात की ज्यामुळे तुम्हाला अगदी टेन्शन यायला सुरुवात होतं. पण त्याआधी आमचं तुम्हाला एक असा ॲडवाईस आहे, असा सल्ला आहे की जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही तात्काळ ते हप्ते भरले पाहिजेत, वेळीच ते कर्जाची परतफेड केली पाहिजे. कारण की ही प्रोसेस फार लांबलचक चालणारी असते, यामध्ये तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. पण आता कोणत्या ना कोणत्या कारणास्तव तुमच्याकडे जर पैसेच नाही आहे, जर पैसेच तुमच्याकडनं आर्थिक परिस्थिती खालवलेली आहे, तर बँक काहीही करू द्या, साक्षात शनिदेव जरी धर्तीवर त्या ठिकाणी जरी आले तरी तुमचं काहीही बिघडू शकत नाही. कारण की साधी गोष्ट आहे, जर तुमच्या खिशातच पैसे नाही आहे तर तुम्हाला कोणी हाणून मारून तर तुमचे पैसे घेऊ शकत नाही. कारण की कोणताच असा कायदा नाही आहे, संविधानात सुद्धा असं काही नमूद केलेलं नाही आहे, त्यांना राईटच नाही आहे जर तुमची आर्थिक परिस्थिती खालवलेली असेल तर. आणि हे कर्ज भरता येत नाही म्हणून तुम्ही परेशान झाला असेल तर मॅक्सिमम टू मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त ती कंपनी काय करू शकते. पण त्याआधी सांगून देतो की जर 6 महिन्यापर्यंत जर तुम्ही कुठल्याही लोनची EMI किंवा हप्ता तुम्ही जर भरला गेला नाही तर तुम्ही डिफॉल्टर श्रेणीमध्ये येत असतात. आणि मग त्यानंतर जी काय बँक आहे तर ती त्यांचं एक ब्रह्मास्त्र, एक असं अस्त्र वापरते, ते म्हणजे सिबिल स्कोअर खराब करणं. तुमचा जो सिबिल स्कोअर आहे, जो कोणतीही बँक तुम्हाला कर्ज देण्याच्या आधी बघत असते, सगळ्यात आधी ते त्या क्रेडिट ब्युरोला ते तुमचं त्या ठिकाणी हे देतात, डिफॉल्ट रिपोर्ट देतात, ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, ज्यानंतर तुम्हाला आयुष्यात कुठलेही कर्ज घ्यायला भरपूर अडचणी येतात. पण सगळ्यात महत्त्वाची जी RBI किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी गाईडलाईन आहे,
तर त्याचं असं आहे, जर तुमचं कोणतं लोन मोठं नसेल म्हणजे 5 लाख 10 लाखापर्यंत लोन असेल तर तुम्हाला कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही. होऊ शकतं बँकवाले तुम्हाला हॅरेसमेंट करतील, कारण की कर्जवसुलीसाठी त्यांनी एजंट्स भरून ठेवलेले असतात. बऱ्याच बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये असे काही एजंट्स असतात की त्यांना पगाराव्यतिरिक्त अशी सुद्धा स्कीम लावलेली असते की तुम्ही जितके जास्त पैसे वसुली कराल तर त्याचं कमिशन देखील त्यांना भेटत असतं. मग ते काय करतात, काही लोक तर फोन कॉल करून त्रास देतात, काही लोक अगदी घरापाशीच बसतात, शिवीगाळ देखील करतात. तर यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक गाईडलाईन जारी केली, ज्यामध्ये एक टायमिंग त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. कुठलाही एजंट तुम्हाला सकाळी 11च्या नंतरच त्या ठिकाणी कॉल करू शकतो, संध्याकाळी 7च्या आधीचपर्यंतच कॉल करू शकतो. कधीही तो कॉल करू शकत नाही, तुम्हाला धमकावू शकत नाही, शिवीगाळ देखील करू शकत नाही. आणि जास्त त्रास जर दिला तर तुम्ही त्याच्या विरोधात तक्रार देखील दाखल करू शकता. RBIने सक्त त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहे की ग्राहकाला कुठलाही त्रास याच्यामध्ये झाला नाही पाहिजे, कारण की काय झालं की कर्जामुळे भरपूर लोक चुकीचं पाऊल उचलतात, त्यांचं आयुष्य देखील संपवत आहेत. जर असा एजंटकडून तुम्हाला जर त्रास व्हायला लागला तर तुम्ही हे जे RBIने सांगितलेल्या नवीन गाईडलाईनविषयी त्यांना माहिती देऊ शकता आणि स्पष्टपणे तुम्ही सांगू शकता की बाबा माझ्याकडे कुठलाही पैसा नाही आहे. तर तुम्ही असं स्पष्टपणे सांगू शकता, मला वेळ द्या, थोडंसं अशा पद्धतीनं सांगू शकता. मग बँक नंतर शेवटचं जे हत्यार आहे त्यांच्याकडे लास्टचं ते वापरते, ते म्हणजे सेटलमेंट. आता सेटलमेंट ही कधी होते, ज्यावेळेस भरपूर हप्ते तुम्ही भरलेच नाही तर त्यावेळेस सेटलमेंट होते. आता सेटलमेंट जी होते त्याचा भरपूर असा परिणाम होतो, भरपूर नुकसान होत असतो. आता कर्जाची सेटलमेंट जर केली तर याच्यामधून एक फायदा असा होतो की वसुली एजंटपासून तुमची सुटका होते. कर्जदार त्याच्याशी आणि बँकेशी सहमत असलेल्या अटी व शर्तीचे पालन करून थकबाकी भरू शकतो. म्हणजेच कर्जवर एक सेटलमेंट होऊन जाते. उदाहरणार्थ 10 लाखाचं कर्ज असेल तर बँक म्हणते एक 8 लाख तरी भरा, वन टाईम 8 भरा किंवा टप्पे त्या ठिकाणी पाडून देते. पण त्यामध्ये मोठं नुकसान होतं. काय होतं, जो काय तुमचा कर्जदाराचा जो सिबिल स्कोअर आहे तो खराब होतो, क्रेडिट स्कोअर कमी होतो, 50 ते 100 पॉईंटने हा खराब होऊ शकतो. आणि अगदी जी सेटलमेंट झालेली आहे असा उल्लेख अगदी 7 वर्षापर्यंत त्या ठिकाणी असू शकतो. त्यामुळेच अशा परिस्थितीत पुढील 7 वर्ष पुन्हा कर्ज घेणे जवळपास तुम्हाला अशक्य होणार आहे. बँकेकडून तुम्हाला ब्लॅकलिस्ट देखील केलं जाऊ शकतं. आता मग जर तुम्हाला सेटलमेंटशिवाय दुसरा पर्याय जर नसेल तर अर्थात आता जर नसेलच तुम्ही तो निवडू शकता, परंतु जर सेटल केलेलं खाते बंद खात्याच्या रूपांतरित करण्याचा पर्याय देखील आहे. जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल तेव्हा तुम्ही बँकेत जाऊन सांगू शकता की तुम्हाला सेटलमेंट जी काही सूट मिळाली आहे ती म्हणजे मुद्दल, व्याज, दंड, इतर शुल्क भरायचे आहे. म्हणजे सेटलमेंट केल्यानंतर तुम्ही परत बँकेमध्ये जाऊन विशेष काही त्यांचे दंड असतील किंवा काही रकमा त्या ठिकाणी भरू शकता तुमची परिस्थिती चांगली झाल्यानंतर. आणि मग तुमचा सिबिल स्कोअर सुधारू शकतो आणि तुम्हाला पुन्हा कर्ज मिळू शकतं. पण ह्या गोष्टी आपले राईट्स असतील, आपले अधिकार असतील तर ते जर तुम्हाला माहिती असतील तर कुठल्याही बँकेचा वसुली एजंट तुमचं काहीही करू शकत नाही. आणि जे काय अनसिक्युअर्ड लोन आहे तर त्या बाबतीत तर तुमचं काही होऊ शकत नाही. फक्त तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे की तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे तर ती कर्ज भरण्याजोगी नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला बँकेकडून नो ड्यूज प्रमाणपत्र देखील मिळते, तर ते घेऊन तुम्ही क्रेडिट ब्युरोला जर कळवलं तर तुमचा सिबिल स्कोअर देखील तातडीनं त्या ठिकाणी वाढू शकतो. तर ही होती का मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.